आता ताई आहे ना अंडा बघा कसं फोडते, ट्राय करते ती. बाय पाडू नकोस म्हणजे झालं. मला खूप भीती वाटते. कर तू, नड तू आहे मी. आता लादीवर आपटलं तर पुढच्या वेळेस ना माझ्या डोक्यावर आपटून ती ट्राय करणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो आजचा आवाज माझा थोडासा ब्लॉगमध्ये हळू दिसत असेल कारण ब्लड कमी झालेलं आहे. आणि काल मंडे होता, शिवजयंती होती. काही असे ओकेजन असतील ना आपले महाराष्ट्रीयन सण, त्या निमित्ताने मला बैठक ही भेटते. सो ते एक समाधान आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. माझ्यासाठी तरी समर्थ माझ्यासाठी बैठक ठेवतात. सो ते एक मला बोलतात ना पॉझिटिव्ह एनर्जी काल घेऊन आलो बैठकीतून. बट ब्लड कमी झाल्यामुळे ना अगं ताकद नाही जरा, म्हणजे मला बोलता पण येत नाही आणि मी काही ॲक्टिव्हिटी पण नाही करू शकत. म्हणजे आता माझं खाली जाणं लिटरली मी बंद करून टाकलंय. ॲक्च्युली आजची तारीख होती मुलुंडला ब्लड ट्रान्सफ्युजन करायला जाण्यासाठी, बट काय त्यांचं काही टेक्निकल इश्यू आल्यामुळे तारीख चेंज करून दिली आहे. 2 दिवसानंतरची म्हणजे परवाची दिली आहे 22 तारीख. आणि बस तेच काल ताईने मस्तपैकी आपल्या घरामध्ये काल मस्तपैकी कोकणातला पहिला मेवा म्हणजे काय फणसाची भाजी झाली होती. हळूहळू जसे जसे दिवस पुढे सरकतील तसे मग आंबा काजूची भाजी. सो ते खायला भेटेल. आणि होप सो गावी जायचा प्लॅन तर आहेच, तुमच्याजवळ ते बोललेलंच आहे. बट लेट्स सी, आता पुढच्या सगळ्या गोष्टी सगळ्या बघून आराखडा बांधून ते करता येईल त्याच्यामुळे. आणि ताईने आता कामाला सुरुवात केलेली आहे. थोडाफार तिची पण तब्येत लो आहे का, तर त्या दिवशी तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये की आम्ही उसाचं सरबत प्यायला गेलेलो. ताईने साधा मागितलेला, त्या तो समोरचा बोलला की थोडा थंड आहे. तर थोडा थंड आहे म्हटलं की झालंच की आपल्याला टॉन्सिलचा प्रॉब्लेम आहे. तर मी म्हटलं की नको घेऊ, साधा दे, साधा देईल तो. तरी पण नाही पिऊन जस्ट पहिले तर खूपच गाळ होता. आणि त्याच्यात ती रसमलाई पण खाली होती ना, तर त्याच्याने पण खूप त्रास व्हायला, खोकला खूप. हा, तर असं आहे. तर ते काय आपलं रांगडा गडी आहे, तो काय 2 दिवसात होईल लगेच क्लिअर. पण माझं असं आहे की मला ब्लडचीच गरज लागते. आणि आता आहे आपलं डेट फिक्स आहे आता 22 तारखेची, तर जाऊ. आता जेवणाला काय केलंय, कडधान्याची आमटी, भात, परत फणसाची भाजी तर काल अर्धी ठेवली होती तर ती बनवली. आणि मम्मीसाठी भाकरी करते. आम्ही तांदळाची भाकरी आणि मग अशी ती भाजी खाल्ली. एक नंबर. आणि 1-2 दिवस गॅप होतोय आपला कारण आपल्या पण थोडी घरातली कामं असतात. परत काय ना काय कोणाच्या अशा तब्येती बिघडत असतात. नंतर माझं असं काय झालं ना ब्लडच्या बाबतीत काय गोष्टी अशा आल्या ना अडथळे, तर त्याच्यामुळे मग ते माइंड तिकडे न जाता या गोष्टींकडे पहिले लागतं. म्हणजे कसं माझं ब्लडचं कधी होईल, किती वेळाने होईल, टेन्शन असतं. कधी ब्लड अवेलेबल नाही होत, तर त्याच्यामुळे आपल्याला 1-2 दिवस व्हिडिओज नाही जमत टाकायला. ते बघताय तुम्ही, ताईने मस्तपैकी आमटी केलेली आहे. आमटी केली आहे आणि कढी पण उरलेली आहे ना, ती कढी पण आहे म्हणून आमटी थोडीच केली. कढी पण आहे, मस्त प्यायला होईल आज. तू काल प्यायला नव्हतंस कढी, आज मी आत्ताच आली भाजी. आणि ना मम्मीने छान छान टॉप घेऊन आली, तर दिसायला छान वाटते ना. ओपन करून बघूया कसे वाटतात ते. एक तर काय कधी मनासारखं मिळत नाही, पण बघूया असं वाटतं. नॉट बॅड. 250 रुपयाला एक कुर्ती आहे, मस्त आहे. थोडी मोठी पण आहे त्यांचा वगैरे. हा कलर छान आहे, डार्क ग्रीन, सेम पॅटर्न आहे ना, चांगलं वाटेल. नॉर्मल असं पॅन्ट वगैरे. आपण पूर्ण ते घेत बसायचं 800-900 रुपयाचं वगैरे काय, ते पण शॉर्ट असतं त्याच्या पॅन्टी वेगळी. हे छान वाटतं. बोल ना, कुठे गेली? गेली असेल कुठे? अरे बाहेरून आली डायरेक्ट पळत माझ्या इथे, माहितीये का? तुम्ही गेली ना पुढे तर आली कशी. मी हा गेट बंद केलेला, पुढच्या गेटनी आली. तिला येऊ द्यायचं काय नाही. हा म्हणजे काय करत तर नाही ती, लाणार येते. बिस्किट घेऊन आले त्यासाठी. जा तू, मी बघतो आज जमलं तर. चल आता घरी, आज नको होतं नाही जमत. चहा नाश्ता करायला ये लवकर. चावी तिला बघू दे नाही पहिले. झालं खाली जाऊन एडिटिंग करून सगळं झालं. किती वेळ लागतो याला. नाही पण मेन गोष्ट मला पण माहिती आहे, बाहेर ना आवाज खूप येतो. ती कुत्री साठी रे साठी काय मला पण जायचं डॉक्टरकडे. मला बरं नाहीये, जे जसं तुम्हाला सांगितलं ते थंड खाल्ल्यामुळे जरा त्रास होतो. थंड खाल्लेलं कोणाला सूट होत नाही आमच्या घरी. आणि इतर लोक काय माहिती काय थंड वगैरे खात असतं तरी कसं म्हणजे त्यांना जमतं मला हेच कळत नाही. अब 10 रुपया 200 रुपये में भारी पडे. ताईने ते मस्त पैकी टोमॅटोची भाजी केलेली आहे, एकच नंबरला. मी कोमो इथे भाकरी केलेली आहे. आधी अर्धीच भाकरी घेतली, अर्धी भाकरी इथे तव्यावर ठेवली गरम राहील म्हणून. दुपारचे 11:15 होत आले आणि आता मी सगळी जेवणाची तयारी वगैरे करून घेते.
आणि काल ब्लॉग आपल्याला कंटिन्यू नाही करता आला, तर आता आपण ब्लॉग कंटिन्यू करतोय. तर मी आज आहे ना बुधवार आहे, मी थोडीशी मच्छी घेऊन आले, थोडीशी एकदम. तर काय आणले तुम्हाला दाखवते. मम्मी बोलली की मांदेली वगैरे आण. तर ही बघा, ही अशी मांदेली थोडी घेऊन आली, फक्त फ्राय करण्यासाठी. मसूरची डाळ करायची, गरम मसाला आणि भात करायचे. घरातली सगळी कामं आवरेपर्यंत एवढा वेळ लागतो. मार्केटमधून कोण आम्हाला आणून तर देणार नाही आहे ती मच्छी. आणून देणारा भाऊ इकडे झोपलाय, त्याचं ब्लड कमी आहे ना, सो त्याच्यामुळे. अंड्यांचा रस्सा करते. आणि माझ्यासाठी तर काय इकडे भाजी आहे, चवळीची भाजी, चवळी वांग्याची. परत इकडे मसूरची डाळ आहे. हे सगळं उरलेलं आहे. मँगी आयांकडे मँगी आहे. मॅंगी नाही बोलत, मॅनी नाही खाल्ली तर मग नानी दिला देंगी ना घर केलं. ताई तू काहीतरी बनवलंय ना, दाखव काय बनवलंस आता मगाशी बाहेर. बेटा निव्हिया सॉफ्टची मॉइश्चरायझिंग क्रीम आहे, त्याच्यामध्ये मी काय बनवले बघा. आता हे मी बनवले लिप बाम माझ्यासाठी. आता कसं होतं, लिप बाम मला आणायचं होतं, पण जे मला पाहिजे ते ना खूप दिवस झाले स्टॉकमध्ये नाही, त्यांच्या वेळ लागणार. म्हटलं घरीच बनवूया आपण. मी काय केलं, 2 लिपस्टिक यूज केल्या. पर्पल आणि रेड कलरची लिपस्टिक घेतली, साईडचे एकदम पातळ लेअर कट करून घेतली. त्याच्यामध्ये वॅसलिन घेतली आणि आपलं हे खोबरेल तेल घेतलं. तर या सगळ्या गोष्टी छान मिक्स केल्या आणि त्याचं हे लिप बाम बनवलं. आणि आता मी तेच अप्लाय केलं. स्मूथ वाटतं एकदम आणि असं वाटतं की खरोखरच लिप बाम अप्लाय केलं. तर हे असं मी ट्राय केलं काहीतरी छोटं मोठं. आता ताई आहे ना, अंड बघा कसं फोडते, ट्राय करते ती. बाय पाडू नकोस म्हणजे झालं. मला खूप भीती वाटते. कर तू, नड तू आहे मी. नाही रे, फक्त चिरच पडली आहे. ओ गॉड. आता हे पण जाऊ दे, आता परत पचका व्हायची. हे पण एक वेगळ्या लेवलचा टॅलेंट आहे. आता ताई बोलते पहिले मी सुरी घ्यायची फोडायला, आता याच्यानंतर सुरी ना आजपासून त्यांनी नवीन ट्राय केलेलं आहे. आता ती कोणाच्या डोक्याला मारायचं. आता ती प्रॉपर शेफ बनला. आता लादीवर आपटलं तर पुढच्या वेळेस ना माझ्या डोक्यावर आपटून ती ट्राय करणार. हे तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉग मध्ये, जेव्हा आता नेक्स्ट टाइम अंडी होतील ना तेव्हा. चला तर मित्रांनो, या जेवायला मस्तपैकी अंड्याचं आहे आणि दुपारची डाळ आणि भात आहे. आजचा ब्लॉग व्यवस्थित नाहीये मला माहिती आहे, बट मी ब्लड ट्रान्सफ्युजन करून येऊ दे मग एकदम प्रॉपर. सो ताई पण आहे इथे बसले. ताई भाजी साफ करते, कारण उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे ना, त्याच्यासाठी मम्मीला पण द्यायचं आणि आपण पण घेऊन जाणार आहे. बिकॉज आपल्या तिकडे काय सुविधा नाही आहे जेवणाची, फक्त समोसा वडापाव तिकडे भेटतो. त्यासाठी म्हटलं की एक 4-5 चपात्या जरी असतील ना तरी ठीक आहे. मग थोडंफार काय भेटलं बाहेरचं खायला तरी ठीक आहे. सो 2 बॅग आहेत उद्या, तर हा चढवायचा आता उद्या. आणि हाच समर्थ घेतील व्यवस्थित करून. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. बाय.